वटपौर्णिमा स्पेशल 6 दिवसात 3 किलो वजन कमी करण्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. तर चला पाहूया डे 1 मध्ये मी आज काय काय केलं ते. सकाळची माझी सुरुवात पहाटे 5 वाजल्यापासून होते. सकाळी उठल्यानंतर माझी दिवसाची सुरुवात माझे दैवत, माझे कुलस्वामिनी, कुलदैवत यांच्याकडून होते. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी मी स्वतःला वेळ देते. कारण की आपल्याला पूर्ण परिवार सांभाळायचा असतो, तर सगळ्यात आधी आपल्याला स्वतःला वेळ देणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कुलदेवताचं दर्शन करून सगळ्यात आधी मी किचनमध्ये स्वतःसाठी येते. जेवण तर मला बनवायचंच आहे माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी. पण 1 तांब्या कोमट पाणी घेते आणि त्याच्यात अर्धा लिंबू पिळून घेते. पण लिंबू पाणी पिण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण अनुशापोटी आपलं वजन किती आहे ते चेक करू. कारण की आपण 6 दिवस आपला प्रवास करणार आहे, तर रोज तुम्हाला मी लाईव्ह माझं वजन दाखवणार आहे. हमखास माझं वजन वाढलंच असणार, कारण की गावी जाऊन आले, मस्त खाऊन पिऊन आलेली आहे, तर वजन वाढणारच आहे माझं. बघू किती वजन आहे. 71.9. बापरे, 2 किलो वजन वाढलंय माझं. रात्री पण मस्त दाबून खाल्लेल्या सगळ्या गोष्टी मी. आता ते कसंही करून कमी करायचं आहे आणि ते आपण करणार आहे. चला मग, जे आधी आपण गरम पाणी, लिंबू पाणी गरम केलं होतं ते आपण प्यायला घेऊ. मी सकाळी उठल्यावर अशीच बसून नेहमी पाणी पिते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप तुम्हाला फरक जाणवेल. एकदा फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बघा. रात्री 6 ते 8 तास झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. म्हणून उठल्या उठल्या कोमट गरम पाणी प्यावे. चला, आपलं पाणी पिऊन पण झालंय. पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही दिवसाची सुरुवात नक्की कशी करता? मोबाईलनी का स्वतःला वेळ देऊन? सगळ्यात आधी मी पंखा बंद केलाय, कारण की मला योगा करायचा आहे. पण मी कधीच उठल्या उठल्या मोबाईल घेत नाही. तुम्ही बोलाल मोबाईल न घेता तू एडिटिंग करते का? पण खरंच हा फक्त माझं काम आहे म्हणून मी मोबाईल घेते व्हिडिओ बनवण्यासाठी. पण मी दुसरं काहीही बघत नाही. मी स्वतःला प्रयत्न करते, मी कसा वेळ देऊ, काय करू जेणेकरून मी मेंटेन राहील, मी छान दिसेल. पण मी कोणाला दाखवायला नाही, मला स्वतःला छान दिसायचं आहे, मला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. बस मला एवढंच समजतं. आणि तुम्हीही तेच करा. तुम्ही तुमचं वेट लॉस नक्की करू शकता. फक्त ध्येय बाळगा. तुमच्याकडे ती गोष्ट होऊ शकते. मी जास्त नाही, मला वेळ भेटेल तसं मी 10 मिनिटं, 15 मिनिटं, जास्त वेळ 20 मिनिटं, मला जसं वाटेल तसं त्याप्रमाणे मी स्वतःला वेळ देते. सगळ्यात आधी मी मन शांत करते, बॉडी स्ट्रेचिंग करते, जेणेकरून माझ्या बॉडीला रिलॅक्सेशन भेटतं. म्हणजे आमचं कसं असतं बायकांचं, की हार्मोन बॅलन्स चेंज होतात, कंबरदुखी, पाठदुखी ह्या गोष्टी होतात. ह्या गोष्टीमुळे ना खूप छान वाटतं. एक मनाला शांतता, समाधान भेटते. म्हणजे तुम्हाला मी काय एक्सप्लेन करू? तुम्ही एकदा करून तरी बघा. मग तुम्हाला असं वाटेल, नाही यार, विद्या खरंच बरोबर सांगत होती. आणि कसं आहे ना, योगामध्ये ना श्वासक्रिया आणि ध्यानाचा समावेश असतो. यामुळे ना मन शांत राहतं, तणाव कमी होतं आणि सकारात्मक विचार वाढतात. म्हणजे आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येत नाहीत. जे काही स्टुडंट आहेत, ऑफिसमध्ये काम करतात, त्या लोकांसाठी तर खूप फायदेशीर आहे. म्हणजे जेन्ट्स असो किंवा बाई असो, सगळ्यांनी स्वतःला वेळ देणे हे खूप महत्वाचं आहे. आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला विसरून गेलोय. आपल्या स्वतःला परत कमवायचं आहे. म्हणून स्वतःसाठी सकाळचा अर्धा तास नाहीतर 1 तास जसा वेळ भेटेल तुम्ही खरंच द्या. आणि कसं, बाई जेवण बनवण्यामुळे, ऑफिसमध्ये काम करण्यामुळे, चुकीच्या पद्धती बसण्यामुळे, उभे राहण्यामुळे, ह्याच्यामुळे ना पाठदुखी, मानदुखी हे बऱ्यापैकी ना आजार निर्माण होतात. त्यामुळे बॉडी स्ट्रेचिंग, योगा ह्या गोष्टी केल्यामुळे ना आपल्याला म्हणजे ना एक म्हणजे पोश्चर सुधारण्यात मदत मिळते. आपली बॉडी रिलॅक्स होते. मी तुम्हाला असं म्हणत नाही, मी जे करते तुम्ही ते करा. तुम्ही काहीही करा. हला, डुला, डान्स करा, एन्जॉय करा. दिवस तुमचा एन्जॉय करा. मी तेच करते. मी रोज एकच सेम गोष्टी करत नाही. कधी जिम करेल, कधी मी डान्स करेल. मला जे वाटेल ते मी करते. खूप लोकांचं जास्त वेट आहे. मी पण तशीच सुरुवात केली. खूप कमी सोपे व्यायाम निवडले. तुम्ही भरपूर सर्च करून करू शकता, की साधे सोपे व्यायाम कसे करायचे, योगा कसे करायचे. त्याप्रकारे मी पण सुरुवात केली. माझंही वजन 100 किलो होतं. पण मला आधी जमत नव्हतं. काहीच वर्कआउट करायला जमत नव्हतं, शिड्या चढायला जमत नव्हतं. धाप लागायची. असं वाटलं करू काय आणि करू नाही.
अशा प्रकारे सुरुवात करून आज मी बऱ्यापैकी माझं ध्येय गाठलेलं आहे. चला आता सकाळचा स्वतःसाठी वेळ देऊन तर झालाय. आता घरची कामातून पण आपला वर्कआउट होऊ शकतो. उठल्या-उठल्या माझी सवय आहे, की मी स्वतःसाठी वेळ देतेच, पण घरची कामं करणे पण महत्त्वाचे आहेत. आधी आधी मी सगळं बाहेरचं अंगण झाडू मारून घेते, घर झाडून घेते. नंतर मग टीव्हीला छानपैकी गाणी लावते. देवाची गाणी म्हणा, माइंड रिलॅक्सिंग म्हणा, जिमची गाणी म्हणा, मी काहीही लावते. जेवण करता-करता ती गाणी ऐकत एन्जॉय करत मी माझं जेवण बनवते, जे मला हवंय तसं. रात्री मी ड्राय भिजत घातलेले आहे. मी आज बॉडीला म्हणजे रिलॅक्स म्हणजे बिना मिठाचं माझं आज मी दिवसाची सुरुवात करणार आहे. म्हणजे मी आज दिवसभर मीठच खाणार नाही. तुम्ही एक दिवस करून बघा हप्त्यातून, खूप फरक तुम्हाला जाणवेल. ज्यांचं बॉडी वेट जास्त आहे, त्यांचं एका दिवसात नाही म्हटलं तर 1.5 किलो वेट कमी होईल. कुणाचं 1 किलो होईल, कुणाचं 900 ग्रॅम कमी होईल. पण तुम्ही खरंच ट्राय करून बघा, बिना मिठाचा दिवस काढायचा. मी थोडा कडकच डाएट करते, कारण ती आता माझ्या शरीराला सवय लागली आहे. पण तुम्ही तसं नका करू सुरुवातीला. आज सोमवार आहे. माझा उपवास असल्यामुळे मी सोमवार आणि गुरुवारी हे करतेच करते बिना मिठाचा दिवस, जेणेकरून माझी बॉडी पण मेंटेन राहते. मी शक्यतो म्हणजे त्या दिवशी फक्त फ्रुट्स खाते. मला दही खूप आवडतं. मग दही खाते. पण सध्या माझी तयारी चालू आहे माझाच डब्बा बनवण्यासाठी. माझ्या मुलीसाठी, माझ्या मिस्टरांसाठी मी बनवून ठेवलं आहे. पण मी माझ्या डब्यात काकडी, पपई ह्या गोष्टी आज मी समाविष्ट करणार. कारण की मला आज बिना मिठाचं राहायचंय, तर मी जास्त करून फ्रुट्स खाण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला असं नाही बोलणार की तुम्ही फक्त फ्रुट्स खा. तुम्ही बिना मिठाचं एक चण्याच्या पिठाची पोळी बनवू शकता आणि ती दह्याबरोबर खाऊ शकता. मला तर दही खूप म्हणजे खूप आवडतं. मी दह्याची लस्सी बनवते. त्यात थोडे मनुके टाकते, सगळे सीड्स टाकते आणि त्यामध्ये ॲपल चिरून मी असं छान मिक्सरमध्ये वाटून ते मी बॉटल आहे माझी थर्मासची, ते मी डब्याला घेऊन जाते. एक लस्सी बनवते, ॲपल लस्सी बनवते. अशा प्रकारे मी माझ्या डब्यामध्ये पपई, काकडी, संत्री, काकडी एक्स्ट्रा घेते, कापून पण घेते आणि माझ्यासाठी ॲपल लस्सी पण बनवली आहे. चला मग अंघोळ करून झाली. एक तर मी स्वतःसाठी वेळ देतेच देते. कारण की आपण छान दिसणे खूप महत्वाचं आहे. छान दिसणं म्हणजे मेकअप करणं नाही. टापटिपीत राहणे, स्वतःला बघून आरशात वाटणार की नाही यार, वॉव! ऑसम! किती सुंदर वाटतोय आपण. स्वतःच्या समाधानासाठी. बिचारी माझी मुलगी, तिला पण सकाळी लवकर उठायला लागतं. ती शाळा दुपारची आहे, पण तिच्या वेण्या कोण बांधणार? म्हणून ती फक्त वेण्या बांधण्यासाठी सकाळी माझ्यासाठी लवकर उठते. तिच्या वेण्या बांधून मी कामावर जाते. माझ्या ड्युटीचं टायमिंग 10 ते 6 आहे, पण मला घर 8लाच सोडायला लागतं, कारण माझं ट्रॅव्हलिंग 2 तासाचं आहे. बघितलं ना मी किती स्ट्रगल करते. मग तुम्ही का नाही करू शकत? ज्या हाउसवाईफ आहेत त्या का नाही करू शकत? अहो, एकदा प्रयत्न तरी करून बघा. नक्की होणार तुमचं वजन कमी. माझ्यासोबत चला तुमचं वजन नक्कीच कमी होणार, ह्याची मला गॅरंटी आहे. आता तुम्ही म्हणाल ही अजून काय बनवते? मी बनवते कॉफी, माझी फेव्हरेट. मी काही गोष्टी सोडत नाही. मला आवडतात त्या गोष्टी मी करतेच. मी थर्मासमध्येच मला छानपैकी कॉफी बनवली आहे, पण त्यात मी फक्त गूळ टाकला आहे. शुगरचा वापर केला नाही, गूळ टाकले. मला खूप आवडते कॉफी. पण मला घरात बसून खायला खरंच वेळ नाही भेटत. म्हणून ती कॉफी मी माझ्या बॅगेत घेते आणि ट्रेनमध्ये किंवा कामात जाऊन पिते. अशा प्रकारे रेडी झाले फायनली. निघायला मी कामावर. खूप गर्दी असते या ट्रेनला. फायनली घरापासून माझं स्टेशन अर्धा तास लांब आहे. खूप गर्दी आहे. पण मी लवकर येते, कारण की मला माझ्या इथे ट्रेन जी थांबते तीच मी पकडते. गर्दी ट्रेन नाही पकडत. त्यामुळे थोडी लवकरच निघते. फायनली मी बसायला जागा मला भेटलेली आहे. बघा मी कुठे खाते, पपई खाते मी बसून तिथे ट्रेनमध्ये पपई खात आहे. मी लाज नाही बाळगत. मला भूक लागली, मी खाते. मला घरी वेळ नाहीये भेटत. तुम्ही पण तसंच करा. मी 2 ट्रेन चेंज करते. दुसऱ्या ट्रेनमध्ये मला बसायला जागा नाही भेटली म्हणून उभं राहून वॉव! मी माझी कॉफी पीत आहे. किती भारी वाटतंय यार. एकदम रिलॅक्स कॉफी पिऊन वाटतं मला. फायनली 2 तासाचा प्रवास करून, नाश्ता ट्रेनमध्ये खाऊन, कॉफी पिऊन मी आलेली आहे माझ्या कामात. पण मी लिफ्टचा वापर नाही करत. माझ्या दुसऱ्या फ्लोअरवर आमचं ऑफिस आहे. लिफ्टपेक्षा आपण जिन्याने गेलेलं बेस्ट असतं, जेणेकरून आपल्या बॉडीची हालचाल पण होते आणि सवय पण लागते, आळसपणा दूर होतो. पण एवढी ताकद सकाळी 5ला उठून पण आहे माझ्यामध्ये.
चला, जय हिंद. ड्युटीला मी रेडी झालेली आहे. माझा नेहमीचा दिवस मला हसत खेळत घालवायला खूप आवडतं. तुम्हीही तसंच करा. दुपार झाली, 12:30 झालेत. भूक लागली होती. काकडी घेतली खायला मस्तपैकी. लस्सी जी आणली होती ती लस्सी पण प्यायला घेतली. मस्तपैकी काकडी आणि लस्सी पिऊन घेतलं हळूहळू, स्किप स्किप करून. जास्त घाई नाही केली. 32 वेळा आपला एक घास चावायचा. स्लो मध्ये खाल्ल्याने अजून वेट लॉसला फायदा होतो. मी आता घरी निघाले तरी पण मी खाते बघा. बॅगेत एक्स्ट्रा गोष्टी घेतल्याच होत्या खायला. फायनली 2 तासाचा प्रवास करून परत घरी आले. सगळ्यांसाठी जेवण पण बनवलं, पण स्वतःला पण खूप भूक लागले. उपवास सोडायचा आहे. मग आज तर आपल्याला बिना मिठाचं करायचं आहे. तर काय करावं? दूध घेतलं, मस्तपैकी ओट्स घेतले आणि दुधात ते ओट्स टाकणार, छानपैकी शिजवून घेणार ते आणि त्यात मीठ टाकते. सिक्रेट ते पुढे बघा. अशा प्रकारे मी माझा आजचा दिवस बिना मिठाचा केलेला आहे. माझं टाइम टेबल नाही, जसा शेड्यूल भेटेल त्या प्रकारे मी सगळ्या गोष्टी खात असते. शक्यतो झोपायच्या आधी 2 तास आधी मी खाऊन घेते. तुम्ही ओट्सच्या ऐवजी चण्याची पोळी, दही ह्या गोष्टी पण तुम्ही खाऊ शकता. पण मला ओट्स आवडतात. त्यात मी मनुके टाकून मस्तपैकी असा गोडसरपणा येतो. स्वीट्स खाल्ल्यासारखं वाटतं मला. खातच असतो, पण एक दिवस तरी पोटाला रिलॅक्स द्यायला पाहिजे. तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो आणि तुम्हीही करू शकता. रेडी झालेले आहेत. काय सुगंध येतोय गरमागरम ओट्स. या तुम्ही खायला. दुधामध्ये ओट्स कुणाकुणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपले हे लास्ट मील आहे. मी ह्यात तुम्हाला मगाशी बोलले ना काय टाकणार आहे. मी टाकणार आहे मध. एवढं टेस्टी लागतं ना, गरमागरम खीर सारखं लागतं, खीर सारखं. तुम्हीही करून बघा. वजन कमी करायला खूप बेस्ट आहेत ओट्स. प्लेन ओट्स घ्यायचे, या खायला माझ्यासोबत गरमागरम ओट्स. खूप भूक लागले आणि ओट्स खाऊन मी नेहमी जेवण खाऊ ओट्स खाऊ 15 मिनिटं वॉक करायला नक्कीच जाते. काढते मी वेळ. खूप आधी सहन केले पण आता नाही. वेळ काढणे भाग आहे. मी कसं वेट लॉस केलं हे माझं मला माहिती आहे. चालले मी वॉक करायला. जास्त नाही, 15 मिनिटच वॉक करते मी. कारण की ना वॉक केलेलं खाल्ल्यानंतर पचायला पण पाहिजे ना, म्हणून वॉक करायला जाते. मी घरची कामं सगळी करते. सगळी आलेली घरची कामं केली. फक्त आता भांडी घासायचे राहिलेत, ते मी घरी येऊन करते. घरची कामं करून स्वतःला वेळ काढते, जॉब करते. मग तुम्हीही नक्कीच करू शकता. चला, आपल्या आजच्या दिवसाची पण एंड झालेली आहे. आता मी फ्रेश होऊन छानपैकी झोपणार आहे. तर मग उद्या आपण काय काय करणार हे उद्याच्या प्लॅनिंग मध्ये. तर उद्या पण नक्की आपण सगळे भेटू माझ्या ह्या प्रवासात. तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक प्लीज नक्की करा आणि कमेंट करा माझा हा व्हिडिओ कसा आवडला. प्लीज प्लीज खूप मेहनत करते मी. कमेंट करा. बाय, गुड नाईट.